शिवकथा. शिवकथा ऐकल्याने काय होतं? मग हेच विश्वास आपल्याला पटण्यासाठी महिमा महात्म्य या शिवकथेचं सांगितलेलं आहे. जेवढी महिमा सांगावी तेवढी कमी आहे. जेवढं भगवान शिवाची महिमा आहे तेवढी या शिवपुराणाची महिमा आहे. असंख्य जन्मामध्ये जे काही आपल्याला प्राप्त नाही झालं ते इथे येऊन एका क्षणामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. एवढा फायदा आहे म्हणून शिवतत्व सांगतं. यामध्ये आपलं काहीही नुकसान नाही. आणि तुम्हाला जास्त वेळ नाही झाले येऊन बसायचं, फक्त एक क्षण जरी येऊन बसलं तरी तुम्हाला भगवान उत्तम सद्गती जीवनामध्ये देतात म्हणून शिवतत्व सांगतं. एका क्षणामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम सद्गती आहे. दुर्गती आपली कधी होणार नाही म्हणून शिवतत्व वचन देतं. एवढी महिमा या शिवपुराणाची आहे. या शिवमहापुराणाला दुरून जरी कोणी दर्शन घेतलं, या वांगमय रूपाला दुरून जरी कोणी दर्शन घेतलं तर त्यांच्यासाठी सांगितलं की जेवढे या विश्वामध्ये देवी देवता आहेत, जेवढे तीर्थस्थान आहेत, तेवढ्यांचं देवी देवतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य इथे एका क्षणामध्ये तुम्हाला प्राप्त होते म्हणून शिवतत्व सांगतं. सर्व यज्ञाचं जे पुण्य आहे ते इथे शिवकथा ऐकल्याने तुम्हाला प्राप्त होते. जेवढे प्रकारचे दान आहे तेवढे दान केलेल्याचं पुण्य कुठे प्राप्त होते ते शिवकथा, भगवान शिवाचं नामस्मरण केल्याने, भगवान शिवाच्या कथा श्रवण केल्याने हे सगळं पुण्य इथे एका क्षणामध्ये थोड्या वेळात इथं बसल्याच्या नंतर तुम्हाला प्राप्त होते म्हणून शिवतत्व सांगतं. आणखी काय आपल्या जीवनामध्ये यापेक्षा साधा उपाय काय आहे? साधारण जीवनामध्ये काय आहे? यापेक्षा श्रेष्ठ काय आहे? एतत् शिवपुराणस्य सर्व देवार्चनं फलं न प्राप्नोति न संशय. यामध्ये काही संशय घेऊ नका. प्रत्येक श्लोकाला भगवान वेदव्यास महाराजांनी सांगितलं की यामध्ये तुम्ही संशय घेऊ नका. कारण प्राणी, मनुष्य संशयशील प्राणी आहेत, त्यांना माहिती आहे म्हणून आपल्याला सांगतात की यामध्ये काही संशय नाही. परमार्थामध्ये, भक्ती मार्गामध्ये सुद्धा संशय घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपले हित नाही. आणि संसारामध्ये सुद्धा संशय आपल्यामध्ये असला तर त्यामध्ये सुद्धा आपले हित नाही, आपलं पतन होतं म्हणून शिवतत्व सांगतं. म्हणून आपल्याला 2-3 श्लोक झाले की सांगत असतात की यामध्ये संशय घेऊ नका, यामध्ये तुमचं परम हित आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे म्हणून बार भगवान वेदव्यास महाराज या श्लोकामध्ये सांगतात. ही शिवमहापुराण कथा वेदाला धरून आहे, सिद्धांताला धरून आहे. असं काही गोष्टी नाही का इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकून मी आपल्याला संशयित टाकणाऱ्या, भ्रमित करणारे प्रश्न सांगण्याचा मी कधीही इथून प्रयत्न करणार नाही. जे आपल्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करणार ते या शिवमहापुराणाच्या आधारावर जे काही सांगणार त्याचं माझ्याकडे काहीतरी प्रमाण असेल, त्याचं माझ्याकडे काहीतरी श्लोक असेल तरच मी आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करेन. नाही तर इकडच्या तिकडच्या भ्रमात टाकणाऱ्या, संशयित टाकणाऱ्या आपल्या समोर असे प्रश्न मी कधीही उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणार नाही. एक जसं शिक्षक आपला अभ्यास करून पुस्तकामधला विषयाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना शिकवत असतात, त्याचं ज्ञान देत असतात, त्याच प्रकारे मी एक शिक्षकाची भूमिका म्हणून आपल्या समोर पार पाडत आहे. भगवान शिवाची महिमा तर या ब्रह्मांडामध्ये कोणीही पूर्णपणे गाऊ शकलं नाही, गाणारही नाही. महान देवता असू द्या, महान संत असू द्या, महान ऋषी असू द्या, कोणीही आतापर्यंत भगवान शिवाची महिमा पूर्णपणे कोणीही जाणू शकलं नाही, ना सांगू शकलं नाही आणि सांगणारही नाही. भगवान वेदव्यास महाराज म्हणतात की असमर्थ
ते म्हणतात. आणि मी या कलियुगातली साधारण स्त्री भगवान शिवाची महिमा आपल्या समोर कशी गाऊ शकेल? नाही गाऊ शकणार. पण तरीही पुष्पदंत महाराज आपल्या श्लोकामध्ये म्हणतात, महिम्न स्तोत्रामध्ये म्हणतात की महादेवा, आपली महिमा करण्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे. महादेवा, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, बाळ असू द्या, वृद्ध असू द्या, आपल्या भक्ताला, प्रत्येक भक्ताला तिथे जात उरत नाही, तिथे पात उरत नाही. आपल्या प्रत्येक भक्ताला आपली महिमा करण्याचा अधिकार आहे. महादेवा, त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या ज्ञानानुसार, त्यांच्या कृपा आशीर्वादानुसार. पण मी सुद्धा एक प्रयत्न, जसे सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने, जसा या शिवमहापुराणाच्या आधारावर आपल्या समोर शिवकथा, भगवान शिवाची महिमा गाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून जे काही आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करन ते आधारावर, या शिवपुराणाच्या आधारावरच करणार आहे. म्हणून यामध्ये कोणताही तुम्ही संशय बाळगू नका. यामध्ये आपलं परम हित आहे. एक क्षण जरी देऊन बसलं तर आपल्या जन्माचं सार्थक होते म्हणून शिवतत्व सांगते. म्हणून ही शिवकथा आपल्या कानावर पडणं खूप गरजेचं आहे. सर्व देवाचं अर्चन केल्याचं, सर्व देवांना दर्शन घेतल्याचं पुण्य फक्त इथं शिवकथा येऊन ऐकल्याने प्राप्त होते. या शिवमहापुराण कथेला फक्त दुरून जरी जिथं तुम्ही बसला तिथून प्रणाम केल्याच्या नंतर हे पुण्य आपल्या पदरात पडते म्हणून शिवतत्व सांगतं. म्हणून प्रथम आपण या शिवमहापुराणाला प्रणाम करू. आपल्या शब्दात नाही तर भगवान वेदव्यास महाराजांच्या शब्दामध्ये, वंदे शिवपुराणं सर्वदा हम प्रसन्नधीः शिव प्रसन्नताया पहिलं विधी विधान सांगितलेलं आहे. ज्या वेळेस आपण इथे शिवकथा श्रवण केल्याच्या नंतर जे काही आपल्या घरामध्ये दुःख, अडचणी, संकट, क्लेश, वादविवाद काही असतील ते सगळं काही तिथंच सोडून यायचं आणि इथं प्रसन्न होऊन बसायचं. जसं गुलाबाच्या झाडाला आजूबाजूला काटे असतात, ते काटे असून सुद्धा आपल्याला प्रसन्न करतं ते फूल बघितल्याच्या नंतर, ते पुष्प बघितल्याच्या नंतर. त्याच प्रकारे आपल्या गुलाबाच्या पुष्पाप्रमाणे प्रसन्न होऊन, प्रसन्न शुद्ध अंतःकरणाने इथं बसलं पाहिजे म्हणून भगवान वेदव्यास आपल्याला सांगतात. आणि काय मागतात महादेवाला? आपल्यासारख्या त्यांच्या कामना नसतात की हे महादेवा मला हे द्या, ते द्या, संसाराच्या कामना नाही. तर महादेवाला फक्त एकच मागतात, वंदे शिवपुराणं सर्वदा हम प्रसन्नधीः शिव प्रसन्नताया दद्यात् सपदयोरती. हे महादेवा, मला आपल्या चरण कमळाची सेवा द्या, आपलं पद द्या महादेवा, आपलं सान्निध्य द्या महादेवा. दुसरं काही ते मागत नाहीत परमेश्वराला.